तर इथे ना रेवशी काहीशी खेळत होती. त्याच्यानंतर तिला ना आज आम्हाला व्हॅक्सिनेशनसाठी हॉस्पिटलला न्यायचं होतं. त्यासाठी आम्ही तिला घेऊन गेलो. तिथे पोचल्यानंतर ना सर्वात आधी रेवचं वेट वगैरे केलं त्यांनी आणि डॉक्टरला थोडा वेळ होता म्हणून मग आम्ही थोडा वेळ बसलो. व्हॅक्सिन घेतल्यानंतर ना तिथं औषधी वगैरे घेतली आणि घरी आलो. त्याच्यानंतर ना संध्याकाळच्या टायमिंगला मी ना तुळशीला दिवा लावला. रेवला ना दिवा खूपच जास्त आवडते. तिनं दिवा लावला की दिव्यावरच झेप घेते आणि आज पण तिचं असंच चालू होतं. त्याच्यानंतर ना रात्रीच्या जेवणात मला आज खिचडी बनवायची होती. कारण दोघंच मायलेके जेवणाचे होते. मला उपवास होता सोमवार. त्यामुळे म्हटलं चला आता साधी सोपी खिचडीच बनवूया आणि पाऊस पण खूपच जास्त येत होता. विजा पण कडकडत होत्या आणि रेव पण खूपच जास्त रडत होती. म्हणून मग साधा सोपा बेत केला आणि खिचडीच बनवून टाकली. डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेतले. त्यामध्ये पाणी वगैरे टाकून घेतलं. मी पाणी मोजून टाकते कारण कमी जास्त व्हायला नको, अंदाज चुकायला नको म्हणून. त्यानंतर त्यामध्ये मीठ, तेल आणि थोडीशी हळद टाकून घेतली आणि मस्त असा कुकर लावून घेतला. आणि मला आज उपवास होता त्यामुळे त्यांनी माझ्यासाठी कलाकंद आणलं होतं. ते मी मस्त एन्जॉय केलं. तर इथे ना मिनी ब्लॉग मी इथे सेंड करते आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओज बघायला आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.